बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। धारूर सचिव आणि मुख्याध्यापक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आज धारूरचे शेकडो नागरिक पालक ही गट शिक्षण अधिकारी धारूर कार्यालय येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आज आपण जाणून घेऊ या उपोषण करणाऱ्यांच्या मागण्या काय काय आहेत। काय आपले मागण्या काय आहेत की आमच्या गावातील मीडिया माध्यम शाळा ही सध्या शिक्षण कार्यासाठी सकाळच्या वेळी चालवली जाते, परंतु स्थानिक गरजानुसार पालकांचे सुसंगत मत लक्षात घेता शाळा सकाळी 10 ते 4 या वेळेत चालवावी। ह्यांचं म्हणणं असं आहे की शाळा जी 2 टाइम वेगळी भरवली जाते ती शाळा सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भरवावी। आपली पुढची मागणी काय आहे? काय शिक्षक नियमितपणे मुखात राहत नाही व वेळेत शाळेत उपस्थित राहत नाही, त्यामुळे शिक्षकांनी मुखात वास्तव राहावे। ह्याचं स्पष्टीकरण असं आहे की 90% जी कर्मचारी आहेत ती बाहेरगावी राहून रोज येणं जाणं करतात, ड्युटी पुरता येतात। ड्युटी सुरू झाल्याच्या नंतर एखाद्या दिवशी त्यांना जर वाहन नाही भेटला तर त्यांना येण्यासाठी उशीर होतोय। मुलांचं ह्याच्यामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यांना बस भेटायची नाही म्हणून शाळा सुटायच्या आधीच ही 10-15 मिनिट आधीच ही निघून जाते। तर ती त्यांनी इथं मुख्यालयास स्थायी व्हावा अशी यांची मागणी आहे। पुढची मागणी काय आहे सर आपली? शाळा समिती नेमणूक करावी। शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला एक समिती असती जी ह्या मिलिया शाळेला अजूनही नेमलेली नाही। तर ह्यांची मागणी अशी आहे की एक शालेय समिती ह्यांनी नेमावी। आणि अजून काय आहे पुढची मागणी आपली? दर महिन्याला पालक मेळावा घ्यावा। पालक मेळावा ही अत्यंत गरजेचा बाब आहे, कारण आपण आपल्या लेकराला शाळेत पाठवितो, त्याची काय कमजोरी आहे, त्याला किती शिकवायले, त्याला काय येतंय काय नाही ही आपल्या लेकरांचं आपल्याला माहीत पाहिजे ना। तर त्यांनी एक महिन्यात कमीत कमी एक पालक मेळावा शाळेवाल्यांनी घ्यावा अशी यांची मागणी आहे। तर प्रशासनाला आज आपल्याला बघायची गरज आहे की ह्यांच्या आमरण उपोषणाला प्रशासन किती दखल घेऊन काय कारवाई करते ही आपल्याला बघायची आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.